नमस्कार, स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सध्याला ट्रेंडमध्ये असणारी स्लीव डिझाईन खूप सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे. स्लीवचं जे काहीही माप आहे त्याच्यापेक्षा लांबीमध्ये साधारण 3 इंच एवढं कमी कापून घ्यायचं, कारण आपली खालची पट्टी ही 3 इंचाची येणार आहे. त्याच्यामुळं जर तुमची बाही लांबी 13 असेल तर त्याच्यातून वजा 3 करून तुम्ही बाही लांबी कापून घ्या. अस्तर आता बघा, मी हे 10 घेतलं आहे. बाही लांबी माझी आहे साधारण 13, तर मी 10 घेतलं आहे. तुम्हाला जर 4 इंचाची पट्टी करायची असेल तर तुम्ही त्याच्याप्रमाणे करू शकता. जी काहीही पट्टी करायची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून कापून घ्यायचं. आता ह्या पट्ट्या ज्या 2.5 इंचाच्या कापल्यात त्या मी कापल्यात नॉटसाठी. आता आपण कागद कापून घ्यायचा. आपण जी मोठी 4 इंचाची पट्टी कापली आहे त्या मापाचा एक कागद कापून घ्यायचा. आता आपण नॉट बनवूयात. नॉटसाठी मी सरळ कापड घेतलं आहे, क्रॉस घेतलेलं नाही आहे. सरळ पट्ट्या काढल्यात आणि 2.5 इंचाच्या पट्ट्या काढलेल्या मी कडेनं मार्जिन ठेवलं आहे आणि अर्धा इंचाच्या ह्या नॉट बनवून घेतल्यात, इस्त्री करून घेतल्यात. आता एक न्यूजपेपर घ्यायचा आणि न्यूजपेपरवरती अगदी जवळ अशा ह्या नॉट आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. बरोबर जेवढं माप आहे त्या पट्टीचं, त्या न्यूजपेपरचं तेवढंच माप घेतलं आहे. आता मी हे, जर आपली पट्टी 3 इंचाची आहे तर हे 4 इंचाचं घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी नाही घ्यायचं. या नॉट सगळ्या जवळ जोडून झाल्या की खालच्या साईडनंही त्या सरळ धरून, कुठंही वाकड्या तिकड्या होऊन न देता अगदी सरळ धरून चिटकून खालूनही एक टीप मी मारून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीला अस्तर जेव्हा जॉईंट करणार आहे तेव्हा फिनिशिंग येण्यासाठी पहिल्यांदा ही सरळ बाजू धरली आहे मी. सरळवरती हे सरळ ठेवलं, सरळ आत घालवलं आणि वरून मी अस्तर ठेवलं. मी कसं ठेवलं ते बघा आणि त्या पद्धतीने करा. परत एकदा दाखवते. सरळ, त्याच्यावर त्या नॉट आणि त्याच्यावरून अस्तर. आणि आता परत अर्धा इंच जे आपण एक्स्ट्राचं धरतो ना तेवढं बरोबर मार्जिन धरून अस्तर जॉईंट करून घ्यायचे. अस्तर, त्या नॉटचा जो पेपर आहे तो आणि मेन फॅब्रिक, हे तिन्हीही आपण अर्धा इंचानं टीप मारून घेतले. आता हे असं पलटी करायचं, उलटं करायचं आणि एक तापटीप मारून घेतली. इथं आपलं अस्तर जॉईंट झालं. टीप अगदी कडेनं घ्या, जितकं कडेनं छान घ्याल तेवढं फिनिशिंग चांगलं येईल. आता अस्तर जॉईंट करून घेऊयात. आता हे जे आपण पेपर लावलेला तो काढून टाकायचा, पण त्याच्या आधी आपल्याला एक आपण पट्टी जी काढली आहे अस्तराची, अस्तर म्हणा किंवा काय, हे अस्तराची नाही आहे ही पट्टी, मेन फॅब्रिक आहे. त्याचे आपल्याला पायपिंग किंवा खाली एक पट्टी करून घ्यायची फिनिशिंग देण्यासाठी. हे जे आपलं ओपन होतं ना ते आपल्याला पॅक करायचे. त्याच्यासाठी हे तुम्ही तुमच्या अंदाजानं करू शकता. 3.5 इंचाची पट्टी काढली तरीही चालेल, 4 इंचाची काढली तरीही चालेल. तुम्हाला कितपत पाहिजे खालची पट्टी ब्रॉड, किंवा जर तुम्हाला पायपिंग टाईप करायचं असेल तरीही चालेल. आता हा कागद काढून टाकायचा. या कागदाचं काम इथं झालंय. आणि आता ती जी पट्टी आहे ती आपण खाली फोल्ड करून घेऊयात. कागद थोडाफार राहिला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, कारण तिथं आपली टिपच येणार आहे, ते पॅकच होऊन जाणार आहे आपलं. आता आपण जी पट्टी केली आहे ती उलट साईडनं या पद्धतीनं फोल्ड करून घेऊयात. म्हणजे ज्या आपल्या नॉट केलेल्या आहेत त्याला फिनिशिंग सकट त्या पॅक झाल्या. एवढं काम झालं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे लेस घालून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचं कापड कापून घेतलं आहे
अस्तर जॉईंट करून घेतले. आता मी इथं तीन नॉटचे लेयर देत आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता. पहिल्यांदा मी ब्रॉड मध्यभागी घेतली आहे. एक पट्टी सोडून एका पट्टीतनं वर. हे कसं करते ते बघा. दरवेळेस एक पट्टी सोडली आहे आणि दुसऱ्या पट्टीतनं वर, या पद्धतीनं हे डिझाईन करून घ्यायचं. आणि वरचं जेव्हा केलं तेव्हा खाली जिथं लेस आली आहे तिथं न येता म्हणजे एकाडेक असं करून घेतलं आहे. कसं केलं आहे ते नीट बघा. आणि माझी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या व्हिडिओ बनवताना खूप मेहनत असते, त्यामुळं जाण्याआधी एक लाईक केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळतं पुढची व्हिडिओ करण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझ्याकडं अशा ब्लाऊजच्या वगैरे ऑर्डर द्यायच्या असतील, रेडीमेड टाईप ब्लाऊज बनवून पाहिजे असतील तरीही मी बनवून देऊ शकते. तर आज इथंच थांबते. कशी वाटली आजची ही स्लीव डिझाईन नक्की सांगा. चलो बाय.